श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या मंगळवारी म्हणजेच 12 ऑगस्टला या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी। तर या चतुर्थी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय अत्यंत खूप खास शुभ आणि महत्त्वाचा दिवस असतो। हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो। पण 2025 मधील सर्वात पहिली ही अंगारकी चतुर्थी असणार आहे आणि त्याच बरोबर बघा चतुर्थी तिथीची जी प्रारंभ आहे तर तो 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8:41 सुरू होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:36 समाप्त होणार आहे। तर अशा स्थितीत आपल्याला अंगारकी चतुर्थी ही 12 ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे। या दिवशी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती रात्री 9:06 असणार आहे। अंगारकी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये एक अतिशय शुभ दिवस असतो। या दिवशी अनेक भक्त व्रत उपवास करत असतात। हे व्रत श्री भगवान श्री गणेशाला समर्पित आहे आणि म्हणूनच याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं। तर आता अंगारकी संकष्टी चतुर्थीला भक्त लवकर उठतात, स्नान करतात, ते माती, तांबे किंवा सोन्यापासून बनवलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करतात। योग्य विधी आणि नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते। आरतीनंतर गणपतीचा आवडता गोड पदार्थ म्हणजे मोदक तयार केला जातो आणि भक्तांमध्ये सर्वांना वाटला जातो। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविक गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर व्रत करतात आणि सूर्योदयापासून उपवास सुरू करतात। संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो। संपूर्ण दिवस अन्नाचा एकही कण न खाता काही ठिकाणी हा उपवास केला जातो। काही ठिकाणी लोक साबुदाणा, फळे, साबुदाणा खिचडी खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता। उपवास करत असताना जास्त द्रव पदार्थ पिणे किंवा खाणे, त्याचबरोबर काजू किंवा हे सर्व वर्ज्य मानले जातं। अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी व्रत हे चंद्रदर्शन आणि भगवान श्री गणेशाची पूजा केल्यानंतर संपते। भक्त गणेशाला अर्घ्य देखील अर्पण करत असतात आणि नंतर शुद्ध शाकाहारी जेवण करून उपवास सोडतात। भक्त या दिवशी चंदनाचा लेप, तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवांची पूजा करतात। या दिवशी भगवान श्री गणेशाला समर्पित वैदिक मंत्राचं पठण केलं जातं। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनापासून म्हणजे चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्व शीर्षम पठण जर आपण केलं तर ते आपल्यासाठी खूप प्रभावी असं मानलं जातं। या दिवशी भगवान श्री गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्र मंत्र देखील गायली जातात। अशा स्थितीने आपल्याला अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती साजरी करायची आहे। या वेळेस अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती अतिशय शुभ योगामध्ये साजरी केली जाणार आहे। आता बघा मंगळवार आणि ज्या वेळेस संकष्टी चतुर्थी एकत्र येते त्यावेळी तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जात असतं। या दिवसापासून संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्यासाठी सुरुवात होते। जर तुम्हाला नवीन उपवास करायचा असतील चतुर्थीचे तर तुम्ही या दिवसापासून संकष्टी चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो सुरू करू शकता। त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय देखील केले जातात जेणेकरून भक्तांची आपल्या श्री गणेशाची कृपा जी आहे तर ती आपल्या भक्तांवरती होत असते। बघा ज्या वेळेस आपल्यावरती भगवान श्री गणेशाची कृपा होते त्यावेळी बुद्धी, सिद्धी, रिद्धी आणि शुभ लाभ या त्यासोबत माता लक्ष्मी जी आहे तर ती आपोआपच आपल्याकडे आकर्षित होत असते। तर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, उद्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये फक्त हा एक शब्द जो आहे तर तो तुम्हाला बोलायचा आहे। यामुळे काय होईल तर रातोरात तुमचं नशीब जे आहे तर ते
चमकून उठेल, कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणता शब्द आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये जावं लागणार आहे। भगवान श्री गणेशाचा आपल्या घरामध्ये फोटो असेल, मूर्ती असते किंवा त्यांचं विधिवत आपल्याला पूजन जे आहे करते आवर्जून करून घ्यायचं आहे। तर यासाठी भगवान श्री गणेशाची मूर्ती असेल तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम जे आहे का ते पठण करायचं आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून एक लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे पाटावरती किंवा चौरंगावरती। त्यावरती तुम्हाला भगवान श्री गणेशाची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे। त्यानंतर मूर्तीला तुम्हाला अत्तर तुमच्याकडे असेल तर अत्तर लावा। यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध लावायचा आहे। त्यानंतर लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे किंवा इतर तुमच्याकडे जी कुठली फुलं असेल ती तुम्हाला अर्पण करायची आहे। एखादं गुलाबाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये जावं लागणार आहे। मंदिर जे असतं तर त्या ठिकाणी मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असते किंवा जास्त प्रमाणामध्ये सक्रिय स्वरूपात असतात। त्या ऊर्जेमध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे, लाभ जे आहेत तर ते आपल्याला होत असतात। बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, परंतु तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे तरी खर्च होऊन जात असेल, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहेत, मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती साठी असेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, कर्जमुक्ती संबंधीच्या असेल, तर त्या इच्छा तुमच्यावर जर पूर्ण होत नसेल, नशिबामध्ये अनेक प्रकारचे संकट जे आहेत तर ते येत असेल, तर अशा अनेक ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे। नारळ ते तुम्ही स्वतः खरेदी करून आणायचं आहे। तुमच्या घरामध्ये कुणाकडनं आलेलं किंवा पूजेमध्ये वापरलेलं नारळ इथे आपल्याला लागणार नाही। त्यानंतर एक डाळिंब तुम्हाला घ्यायचं आहे। डाळिंब जर तुमच्याकडे एखादं फळ असेल तर ते सुद्धा घेऊ शकता। डाळिंब असेल तर अतिशय उत्तम, परंतु डाळिंब जे आहे तर ते घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। त्यानंतर तुम्हाला दुर्वा घ्यायचा आहे आणि एक छान तुम्हाला दिवा घ्यायचा आहे प्रज्वलित करून, धूप घ्यायचा आहे। दिवा मंदिरामध्ये लावला तरीही चालेल, मंदिरामध्ये जायचं, तिथे गेल्यानंतर एक नारळ आणि डाळिंब आणि दुर्वा, थोडेसे तांदूळ, त्याचबरोबर एक लाल गुलाबाचं फूल किंवा जास्वंदीचं फूल, हे संपूर्ण साहित्य तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे। तुमची जी काय कुठली मनोकामना, इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोभावे व्यक्त करायची आहे। तुमच्या जीवनामध्ये जी काही संकट येत असेल तर ते संकट तुम्हाला व्यक्त करायचे आहे आणि त्यानंतर भगवान श्री गणेशांच्या चरणाशी हे संपूर्ण साहित्य तुम्हाला अर्पण करायचं आहे। साहित्य अर्पण केलं की त्यानंतर भगवान श्री गणेशांचा जो उजवा साईडचा कान आहे तर त्या उजव्या साईडच्या कानामध्ये तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। इच्छा व्यक्त करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला हा जो शब्द येतो तो बोलायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे की ओम नमः शिवाय आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। सर्वांनाच माहित आहे की भगवान श्री गणेशांचे वडील हे तर कोण आहेत तर ते देवाधिदेव महादेव, आणि देवाधिदेव महादेवांचे नाव घेऊन आपण ज्या वेळेस आपली एखादी इच्छा भगवान श्री गणेशाला सांगतो त्यावेळी ती इच्छा नक्की पूर्ण होते आणि ती आपली इच्छा पूर्ण करत असतात। कारण देवाधिदेव महादेव
महादेवांची आज्ञा हे श्री गणेश कधीच मोडत नाही हे सर्वांनाच माहीत आहे। त्यामुळे त्यांचं नाव घेऊन तुम्हाला तुमची जी काय इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला हा जो एक मंत्र सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला 121 वेळेस पठण करायचं आहे किंवा 108 वेळा मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे। अशा पद्धतीने बघा मंगलमूर्ते तर मंत्र असा आहे बघा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला तिथे बसून 121 वेळेस पठण करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या म्हणजेच मंगळवारी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नशिबामध्ये कितीही कठीण अडचणी असू द्या, संकट असू द्या, विघ्न असू द्या तर त्या सर्व दूर होतील आणि भगवान श्री गणेशांची अखंड कृपा तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती राहील आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या देखील पूर्ण होतील। तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो बघायला मिळेल। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि तुम्हाला मनोभावे तुम्हाला गणपती बाप्पांचं विधिवत पूजन देखील करायचं आहे। त्यानंतर अगदी कळकळीने तळमळीने तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा समष्ट आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपाय करून बघा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ